महाराष्ट्र सुवर्ण जयंती व नगरोत्थान अंतर्गत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे। कोल्हापुरातील शाहूपुरी येथील प्रभाग क्रमांक 14 मधील माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे घोरपडे गल्लीतील रस्त्याच्या कामासाठी 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे। या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला। राहुल चव्हाण यांनी याचा पाठपुरावा केल्यामुळे सध्या घोरपडे गल्लीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। लवकरच अन्य रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे राहुल चव्हाण यांनी सांगितले। या रस्त्याच्या निधीसाठी राजेश क्षीरसागर यांनी निधी खेचून आणला आहे। तसेच कोल्हापुरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 कोटींचा निधी मंजूर केला आहे। या रस्त्याचे शुभारंभ लवकरच करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले। यावेळी घोरपडे गल्लीतील महिला पुरुष शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। रस्त्याचं बरेच वर्ष रखडलेलं काम त्या ठिकाणी माननीय राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेबांच्या फंडातून आणि आपले मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या त्यांच्या निधीतून ते कोल्हापूर शहरासाठी भरघोस निधी जे आज आलेला आहे, तर हे फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून हे कोल्हापुरात रस्त्याचे काम चालू आहे। हे जे काम चालू आहे, हे अंतर्गत 10 लाख 20 लाख 30 लाख ह्या बजेटमध्ये चालू आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसात जे 100 कोटीचे साहेबांनी जे फंड आणलेला आहे, त्याचं देखील मोठ्या प्रमाणात साहेबांच्या हातात सीएम साहेबांच्या हातात ओपनिंग होणार आहे। साहेब येणाऱ्या 4-5 दिवसात कोल्हापूर शहरातले मोठे अंतर्गत मोठे रस्ते जे आहेत अंतर्गत सोडून ते देखील 100 कोटीचे रस्ते होणार आहेत। आणि आता जिथं तुम्ही शहरात जे बघत असतील अंतर्गत जे रस्त्याची कामं चालू आहेत, शाहूपुरी असेल, रामपुरी असेल, शिवाजीपेठ असेल, बुधवारपेठ, सर्व एरिया जिथं असतील, जिथे शिवसैनिक आहेत किंवा अन्य पक्षाचे कुठले लोक असून दे, तिथं फक्त आणि फक्त साहेबांच्या माध्यमातून जी रस्त्याची कामं चालू आहेत। आणि या ठिकाणी आपला या घोरपडे गल्लीचा मेन रस्ता आज आपण इथं उद्घाटन घेतलेलं आहे। येणाऱ्या 2 दिवसात ही ट्रेनरांची गल्ली, काकडे साहेबांची गल्ली आणि मेन मस्जिदची गल्लीची ह्या 3-4 दिवसात आपण रस्त्याचं काम पूर्ण करून घेऊया।